आपकी अदालतमध्ये स्वामी रामदेव यांच्यावर आरोप आहे की हे मोठमोठे दावे करतात. स्वामीजी, तुमच्याबद्दल जे काही ऐकतो असं वाटतं अतिशयोक्ती आहे. तुम्ही इतके मोठमोठे दावे करता की कुठल्याही माणसाला कुठलाही आजार असो तुम्ही ठीक करू शकता. मी दावे नाही, मी सत्य आणि वस्तुस्थिती सांगतो. मी गोष्टी रचत नाही. परंतु जे सत्य असतं त्याला संपूर्ण शक्तीनिशी अभिव्यक्ती देतो, आणि कारण की लोकांनी आतापर्यंत चुकीचं ऐकलं होतं, त्यामुळे माझं सत्य त्यांना खोटं वाटतं. ते आतापर्यंत ऐकत आले होते की बीपी ठीक होत नाही, बीपीसाठी आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. मी ठीक याच्या विरुद्ध बोलतो की हायपरटेन्शन परमनंटली क्युअर होतो. जेव्हा हे सांगतो की अजूनपर्यंत लोक हार्टसाठी बायपास, एंजिओप्लास्टीचा एक प्रमाणित उपचार मानत आले होते. मी म्हणतो की नो बायपास, नो प्लास्टिक, नो एंजिओप्लास्टी. मी म्हणतो तुम्ही केवळ प्राणायाम करा, तुम्हाला बायपास करण्याची आवश्यकता लागणार नाही, हार्टचे ब्लॉकेजेस मोकळे होतील. ठीक आहे, कार्डियाकचा प्रॉब्लेम ठीक होईल, जो पल्स मिस होत असेल तो तुमचा ठीक होऊन जाईल. तर हृदयासारख्या संवेदनशील गोष्टीवर सुद्धा मी 2 सोप्या शब्दांमध्ये सांगतो, तर लोकांना असं वाटतं की हा माणूस जे बोलत आहे याचं डोकं ठिकाणावर आहे ना, की यात काही तथ्य आहे की नाही. मी सुद्धा तुम्हाला हेच विचारतोय की तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना, तुम्ही अशा गोष्टी बोलताय. असो, समजा एखादी नवीन गोष्ट माणूस सांगतो. जेव्हा पहिल्यांदा या पृथ्वीवर सांगितलं गेलं की पृथ्वी गोल आहे, कोणीतरी म्हणाला सपाट आहे, तर लोकांनी त्यांना सुळावर चढवलं. जेव्हा एखादा पहिल्यांदा सत्य अभिव्यक्त करतो तर लोकांना ते खोटं वाटतं. हे स्वामीजी, विज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आहे. केवळ मेडिकल सायन्सने वर्षानुवर्ष ज्या लोकांनी ज्या गोष्टींवरती रिसर्च केला, अशा गोष्टी ज्याच्यासाठी डॉक्टर्स लाखो रुपये घेतात, करोडो रुपयांचे हॉस्पिटल्स बनवले गेले, तुम्ही एका वाक्यात अशा गोष्टींना चुकीचं सिद्ध करता. मी ज्या सायन्स बद्दल बोलतोय ते 200 करोड वर्षांपूर्वीचं सायन्स आहे, आणि डॉक्टर्स ज्या सायन्सच्या आधारावर बोलत आहेत ते WHO प्रेरित केवळ 200 वर्षांपूर्वीचं सायन्स आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु स्वामीजी, तुम्ही तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला चॅलेंज करतायत, त्यांना आव्हान मी देता. म्हणतो यासाठी तर डॉक्टरांना आणि WHOला विचारलं पाहिजे. एक रुग्ण तुमच्याकडे आला आणि रुग्ण येऊन त्याला म्हणाला की डॉक्टर साहेब, जरा बघा. डॉक्टर साहेब म्हणाले, मी तर 2 वाक्यामध्ये सांगतो की डॉक्टर म्हणतो तू आजारी आहेस, त्यामुळे डॉक्टरकडे आलायस. सुदृढ माणूस का जाईल तिकडे? तू आजारी होतास, तू आजारी आहेस, त्यामुळे औषधं खा. हे 2 गोष्टी ठीक आहेत. या 2 गोष्टी ठीक आहेत. मग तिसरं जे वाक्य उच्चारण करतात, तुला कायम आजारी राहायचं आहे आणि माझ्याकडे येत राहायचं आहे आणि औषधं घेत राहायचं आहे. आता या गोष्टीच्या विरुद्ध मी एकदम बोलतो. मी म्हणतो तू ना आजारी होतास, ना तू आजारी आहेस, ना तू आजारी राहशील. आता याच्या मागे तथ्य आहे, केवळ नुसतं बोलणं स्वामीजी, नाहीये. मी भाषणबाजी करत नाही, या गोष्टी बोलत नाहीये. साधं बोलणं नाहीये, मी लोकांना सत्य करून दाखवलंय. हे बघा, 10 करोड लोक देशामध्ये आहेत जे डायबिटीसचे रुग्ण आहेत. 10 करोड लोक असतील जे हायपर टेन्शनचे रुग्ण असतील. तुम्ही अशा सगळ्या लोकांना जर क्युअर कराल तर या औषध बनवणाऱ्या कंपनीचं काय होईल? मला औषधं बनवणाऱ्या फॅक्टरीचे जे मालक आहेत ना, ते मला दान देतात पतंजली उत्पादन करण्यासाठी. मी त्यांना विचारलं, तुम्हाला काय हवंय? हे जगातलेच 2 सगळ्यात मोठं घातक व्यापार, एक हत्यार, दुसरं औषध. मला या दोन्ही जगातून संपवायचे आहेत. तर मग तुम्ही लोक मला दान का देतात? तर म्हणाले, स्वामीजी, आमचं ध्येय काय आहे? आम्हाला जगाला स्वस्थ बघायचं आहे. तर मला वाटतं की कुठलाही डॉक्टर जो खरं तर माणुसकीला मानतो, जो खरोखर लोकांना निरोगी बघू इच्छितोय, तो माझा विरोधी कधीच असू शकत नाही, मला कधीच शिव्या देऊ शकत नाही. तुमचा दावा आहे की जवळजवळ 20 लाख लोकांना तुम्ही ट्रीट केलंय, आजारांपासून मुक्ती मिळवून दिली आहे. आता कसा विश्वास ठेवायचा या दाव्यावर की तुम्ही तुमच्याजवळ डॉक्युमेंटेशन आहे किंवा काही प्रूफ आहे? प्रत्यक्ष किम प्रमाणम, सच को आच नहीं. तुम्हाला असं समजा, आपले जितके ऑडियन्स आपल्या इथे बसले आहेत आणि यांच्याकडनं आता मी आपलं प्राणायाम करून घ्यायला सुरुवात केली आणि तुम्ही वेट मशीन घेऊन या. वेट मशीन घेऊन या, आता सगळ्यांचं वजन करा आणि तुमच्या समोर मी यांच्याकडे 15 मिनिटं प्राणायाम करून घेतो. त्याच्यानंतर तुम्ही बघा यांचं 250 ग्राम ते अर्धा किलोपर्यंत वजन कमी झालं. याला कुठल्या पुराव्याची गरज आहे? स्वामीजी, डॉक्टरांना मी विचारलं, जे मेडिकल सायन्सचे डॉक्टर्स आहेत, ते असं म्हणतात की जर एखाद्या माणसाचं एका आठवड्यापर्यंत रोज 2 किलो वजन तुम्ही कमी कराल, म्हणजे एका आठवड्यात 14 किलो, तर माणूस तर मरूनच जाईल ना.
7 दिवसाच्या दरम्यान गोष्टी मी सांगत असो. पहिल्या दिवशी मी सांगतो कुणाचं अर्धा किलो, कुणाचं 2 किलो कमी होतं. दुसऱ्या दिवशी 1 किलो कमी होतं. तिसऱ्या दिवशी मग ते अर्धा किलो कमी होतं. त्यानंतर 250 ग्राम वर येतं. मी लोकांचं 3 ते 6 महिन्याच्या आत 25 ते 60 किलो कमीपर्यंत केले आहे. 3 ते 6 महिन्यांमध्ये 60 किलो कमी केलंय. आधीच्या काळामध्ये 2 किलो कमी होऊन जातं. जे आहे नंतर मग अर्धा किलो सुद्धा कमी होतं. तर आणि ज्यांचं कमी होतं त्यांचं वाढतं सुद्धा. तुमच्या शिबिरामध्ये हजारो लोक एकत्र प्राणायाम करतात, एकत्र योगविद्या शिकतात. त्यापैकी 10-20 लोक उभे राहून म्हणतात की आम्हाला फायदा झाला, मी ठीक झालो. असे सुद्धा शेकडो लोक असू शकतात ना, ज्यांना काही फायदा झाला नसेल. मी लोकांना सांगतो जो कोणी माझ्यासमोर उभा राहून बोलतोय त्याची माहिती काढा. जे माझ्याकडे येतात कोणी फ्रीमध्ये तर येत नाही. मी त्यांच्याकडून अनुदान घेतो. आणि ते जे लोक जर लाभ झाला नाही ना, तर लोक जे आहेत मला तिथूनच बाहेर पडू देणार नाही. तुम्ही तरी तुम्हाला व्यवस्थितपणे जाऊ द्याल, तर लोकांना जोडे मारते लाभ नाही झाला तर. स्वामीजी, जर असं समजा तुमच्या उपचारांनी एखाद्या माणसाचं नुकसान झालं, हं. एखादा हार्ट पेशंट असेल त्याचं रामनाम सत्य झालं, एखाद्या डायबेटीजवाल्याचा आजार आणखी वाढला, तर कोणाला पकडणार तो? पहिली गोष्ट जी की रामनाम सत्य ज्याचं व्हायचं असेल त्याला जगातली कोणती शक्ती वाचवू शकत नाही. रामदेव पण नाही, साक्षात नारायण सुद्धा उतरून आले ते नाही वाचवू शकत नाही. पहिली गोष्ट, मी कुठलंही औषध देत नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडनं चुकीचं काम करवत नाही. मी श्वास रोखले तर माझ्यावर खटला होऊ शकतो. मी म्हणतो श्वास घ्या आणि सोडा. घेतल्या आणि सोडल्याने आजपर्यंत जगात कुठली व्यक्ती मेला नाही आणि रोखल्याने मरू शकतो. औषधं घेता घेता कुठलीही चेष्टा नाही करत आहे. सत्य घटना आहे. साधारण 90% लोक औषधं घेऊन मरतात आणि 10% लोक औषधं न घेता मरतात. त्याचं काय? पहिली गोष्ट. आणि याच्यापेक्षा गहन गोष्ट दुसरी आहे. जे लोक औषधं घेतात आणि औषधं घेता घेता जे साईड इफेक्ट्स होतात त्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं. केवळ औषधांवर हे लिहिलंय, हे औषध घेतल्याने हा साईड इफेक्ट होतो. हेच गरजेचं आहे. आता तुमचं म्हणणं मान्य करायचं म्हणजे काय करायचं? सगळे हॉस्पिटल्स बंद करायचे की औषधं बनवणाऱ्या कंपनीज बंद कराव्यात? या देशामध्ये डॉक्टर तसे कमी आहेत. देशाची लोकसंख्या आहे 100 करोडपेक्षा जास्त. 50,000 रुग्णांच्या वाट्याला एक डॉक्टर येतो. 50,000 रुग्णांच्या वाट्याला एक डॉक्टर येतो. जर मी योग नाही करून घेतला तर लोक मरतील. कारण 50,000 माणसांना एक डॉक्टर कसा सांभाळेल? दुसरी गोष्ट, प्रत्येक दुसरा माणूस आजारी आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती नाही, मी म्हणेन आजारी नसलेला लोक बोटावर मोजण्या इतके आहेत. आजार कसले आहेत? 50% लोकांना हेवी मेंटल स्ट्रेस, ज्याचा मॉडर्न मेडिकल जवळ काहीच उपचार नाही आहे. दुसरी गोष्ट, 50% लेडीज ॲनिमियाचा प्रॉब्लेम अनेमिक आहे. 10 करोडच्या आसपास लोक डायबिटीजचे पेशंट आहेत. 10 करोड वगैरे लोकांचा बीपी आहे. 5 करोडच्या आसपास भयंकर आर्थरायटिस आहे. 5 करोडच्या आसपास काही लोक जे चालू शकत नाही, ओबेसिटी आहे. 1 करोडच्या आसपास लोकांना हार्टचं प्रॉब्लेम आहे, कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्यांसाठी एकच डॉक्टर, स्वामी रामदेव. हे बघा, मी जिवंत राहिलो तर ही गोष्ट करून दाखवेन. संपूर्ण जगामध्ये प्राणाला औषध बनवेन आणि औषध न घेताच ठीक होतील. आणि हे मी नाही म्हणत आहे. हे आपल्या ऋग्वेदातील सगळ्यात जुनं पुस्तक, जगातील ऋग्वेदमध्ये भारतातील महर्षींनी सृष्टि के आदि में उद्घोष किया था, आवात वाही भेषजम तुम ही विश्व भेषजो. प्राण औषधी आहे. दुर्भाग्याने आपल्या जर्मनीमध्ये चार्कोलॉजी शिकवली जाते. महर्षी चरक यांच्या गोष्टी तिकडे शिकवल्या जातात. आणि माझ्यासारखा माणूस जर चरक आणि पतंजली आणि सुश्रुत बद्दल बोलत असेल तर म्हणतात, हा माणूस तर नाही का अफवा पसरवत आहे, अतिशयोक्ती गोष्टी बोलतोय. मी म्हणतो प्राण एक मेडिसिन आहे आणि ही प्राणरूपी औषधे सर्वांना फ्रीमध्ये मिळतं. केवळ एक काम नसलं पाहिजे. जमिनीवर टॅक्स लागतो. तुम्ही जे पाणी पिता त्यावर टॅक्स लागतो. आता ऑक्सिजनवर कुठला टॅक्स लागत नाही जो तुम्ही घेत आहात. पण ज्या प्रकारे तुम्ही काम करताय असं वाटतं की ऑक्सिजनवर सुद्धा टॅक्स लावायला भाग पडाल तुम्ही. जर एखादं डोकं फिरलेला माणूस, असा माणूस वित्तमंत्री असेल ह्या देशाचा, तर तो ऑक्सिजनवर टॅक्स लावेल. कारण एक माणूस दिवसभरामध्ये 1,600 रुपयांचा ऑक्सिजन घेतो. एक ऑक्सिजनचा सिलेंडर 200 रुपयांमध्ये येतो. दिवसभर माणसाला न हॉस्पिटलचा, डॉक्टरचा चार्ज ठेवला गेला नाही तर 200 रुपयांचं सिलेंडर 8 सिलेंडर लागतात 1,600 रुपयांचे. एका महिन्यामध्ये 48,000 रुपयाचा ऑक्सिजन माणूस घेत असतो. एका दिवसामध्ये एक माणूस आपल्या लाईफमध्ये 3 ते 5 करोड रुपयाचा ऑक्सिजन घेतो. तुमचं अकाउंटिंग खूप चांगलं आहे या सगळ्यामध्ये. आणि एक माणूस, मी राष्ट्रवादाबद्दल बोलतोय, मी म्हणतो असं की लोक म्हणतात की देशाने आम्हाला काय दिलं. मी म्हणतो तुम्हाला ऑक्सिजन तर देतंय, यावर टॅक्स नाहीये. आता आपल्या देशाचे नियम कायदे इतके खराब बनलेले आहेत. जसं मी म्हणतो, देशामध्ये जर कोणी भीक मागताना पकडलं तर त्याच्या हातामध्ये हातकड्या घालण्याचा आदेश आहे.
देशामध्ये जर कोणी भीक मागताना पकडला गेला तर त्याच्या हातामध्ये हातकड्या घालून जेलमध्ये टाकण्याचा आदेश आहे आपल्या गव्हर्नमेंटचा. आणि देशाचा वित्तमंत्री बाहेर जाऊन विदेशातून भीक मागून आला तर त्याच्या गळ्यामध्ये फुलांचा हार माळा घातला जातो. ही देशाची अवस्था आहे. स्वामीजी, तुमचा दावा आहे की तुम्ही मोठमोठ्या लोकांना बरं करता, रोग नाही कुणाला. परंतु मी तर ऐकलंय की प्राणायाम करता करता तुमच्या आतड्या गुंतल्या गेल्या, तुम्हाला उपाय करण्यासाठी न्यूयॉर्कला जावं लागलं. खरं तर काय माहितीये, आता लोक विचार करतात की स्वामी रामदेववर हल्ला कुठून नक्की करायचा. या बाबावर मुलीचा आरोप लावू शकत नाही कारण की मी लेडीजला टच पण करत नाहीये, स्पर्श करत नाही, कधी सिनेमा बघायला आजपर्यंत गेलो नाही, 1 रुपया बँकेमध्ये अकाउंट उघडलंच नाही तर जमा करण्याची वेळ कशी येईल. शेतकऱ्यांच्या घरामध्ये जन्माला आलोय, शेतकऱ्यांच्या मुलांची खात्यांमध्ये नावच नसतात ज्या काळामध्ये मी मी जन्माला तर आलो. तुम्हाला आता एक लिमिटेड गोष्ट विचारतोय. आता मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही तुमचा उपाय करून घेण्यासाठी कुठल्या डॉक्टरांकडे गेलात तर का? मी लोकांना हे म्हणत होतो, तर लोक विचार करतात की स्वामी रामदेववर आरोप काय लावावा. तर म्हणाले याच्यावर आरोप लावा की हा रोज पोट हलवतो, हा गोल गोल फिरवतो. म्हणाले की याला सांगा पोटात गुंता झाला. तर मी लोकांना म्हणतो की पोटात असं काय होतं की पोटात गुंता झाला. आणि दुसरी गोष्ट, आणि म्हणतात की उपाय करण्यासाठी अमेरिकेला गेला. तसंही कदाचित सगळ्या जगाला माहीत असेल की मी अमेरिकन नीतीचा खूप मोठा विरोधी आहे. मी अपराधी सद्दाम हुसेनला नाही, मी बुशला अपराधी मानतो ज्याने इराकला उद्ध्वस्त करून टाकलं. आणि दुसरी गोष्ट, जे म्हणतात अमेरिकेला उपायासाठी गेले स्वामी रामदेव, मी म्हटलं अजून पासपोर्ट सुद्धा नाही बनवलं. दुसरी गोष्ट, आता लोकांना खूप आरोप कसे लावतात, लोक अफवा कशी पसरवतात ज्या चालून जातील. म्हणणारे रामदेव रोज कपालभाती करतात, अग्रेसर क्रिया करतात, पोट हलवतात असे, आणि गोल लोली करतात. आणि म्हणाले की याच्या हाताला गुंतल्या गेल्यात. आणि म्हणाले नक्की याचा उद्देश काय आहे. याचा उद्देश असा आहे, काही लोक कट करत असतात, त्यांना असं म्हणायचं की स्वामी रामदेव की जे स्वतः आजारी आहेत ते लोकांवर काय उपचार करतील, त्यामुळे हे अफवा पसरवतात. अफवा ही सुद्धा ऐकली की तुम्ही दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती झालात आपल्या हार्टवर इलाज करण्यासाठी. खरं तर असं झालं की मी हरिद्वारवरून, माझं गुरुकुल आहे माझं रेवडीमध्ये आश्रमाचं, मी तिथे एका यात्रेसाठी गेलो होतो. तर हरिद्वारमध्ये काय अफवा खूप लवकर पसरतात, छोट्याशा जागी खूप लवकर पसरतात. आणि मग कसं काय की तिथे बाबा सुद्धा जात असतात. खरं तर मी बाबांना सुद्धा नाही सोडत, जे माझे चुकीचे वाटतात बाबांच्या विरोधात सुद्धा बोलतो. मी ज्योतिष आणि तांत्रिकांच्या विरोधात सुद्धा बोलतो. मी जरी राजकारणाच्या गोंधळापासून करोडो कोसो दूर असेल तरी देखील त्याबद्दल सुद्धा बोलतो. तर तिथून अफवा लवकर पसरतात. मी तिथे गेलो तर म्हणाले बाबाजी हार्टच्या ऑपरेशनसाठी गेले होते, कारण मी म्हणतो आता बायपास करण्याची आवश्यकता नाही. तर लोकांना असं म्हणायचं होतं, म्हणजे अफवा पसरवून वगैरे, की त्यांचं स्वतःचं हार्टचं ऑपरेशन झालं आहे. माझं तर बघू शकता कोणी हार्ट व्यवस्थित आहे एकदम, काय एकदम बायपास वगैरे नाही आहे. म्हणजे लोक अफवा असा पसरवतात. अफवा कशा पसरल्या, एक तर वैदिक संस्कृती, एक आहे साप संस्कृती, एक आहे सांड संस्कृती. वैदिक संस्कृती जी सनातन चालत आहे, कुणाची सभा खराब करायची असेल तर साप आणि सांड सोडून द्या, ती साप संस्कृती, सांड संस्कृती. एका माणसाने मला सांगितलं, तो राजकीय पार्टीशी जोडलेला होता, त्या पार्टीचं नाव नाही घेणार, असं काम करतात ते. तिसरं असं होतं, तिसरी अशी अफवा संस्कृती, श्री गणेशजींनी दूध प्यालंय, म्हणाले हे असं कसं चमच्याने दूध पितील तर समजणार नाही की सांडलं की नाही सांडलं. आणि पांढरी संगमरवराची मूर्ती असेल तर तेच पितील. आणि म्हणाले पापी माणसाच्या हातून पिणार नाही, संपूर्ण जगाने पाजलं, कारण कोण स्वतःला म्हणे की मी पापी आहे. अशी ही अफवा आहे जी माझ्याबद्दल पसरवली.